नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर्स. ज्या विषयावर बोलायला नकोय त्या विषयावर मी बोलायला आलोय. नकोय यासाठी की मीच ठरवलं होतं बोलायचं नाही, पण वाटतंय की आता बोललं पाहिजे यासाठी की ही माणसं असंच काय बाय करत राहतील. उद्धव ठाकरे एकदा म्हणाले होते की मला एक तरी उदाहरण दाखवा, मी हिंदुत्वाच्या विरोधात गेलोय, मी घरी बसेन किंवा तोंड दाखवणार नाही. जरा ते वाक्य ऐका. मला एक उदाहरण असं द्या की मी हिंदुत्व सोडलंय, मला दाखवून द्या. मी आत्ता इकडनं घरी जाऊन बसेन, पुन्हा तुम्हाला तोंड दाखवलं येणार. एक उदाहरण असं द्या की मी हिंदुत्व सोडलंय, मला दाखवून द्या. मी आत्ता इकडनं घरी जाऊन बसेन, पुन्हा तुम्हाला तोंड दाखवलं येणार. ऐकलं? आता मी उद्धव ठाकरेंना त्यांचीच काही वाक्य ऐकवणार आहे आणि प्रश्न विचारणार आहे. तोंड दाखवणार नाही की घरी बसणार आहात? कारण एक तर तू तर राहशील, नाहीतर मी तर राहीन, अशी फडणवीसांना धमकी दिली. तुम्ही 20 वर आलात, फडणवीस 130च्या पुढे गेले, तुम्ही राहिलाच नाहीत. फडणवीस राहिले, पण तरीही तुम्ही पुन्हा पुन्हा बोलायला येत आहे आणि स्वतःही राहताय. त्यामुळं तुम्ही घरी बसणार हे आम्हाला माहित आहे, पण तोंड दाखवणार नाही या वाक्याशी तुम्ही काही सहमत असणार नाहीयेत. जरा आपण जाऊया आणि त्यावर शेवटी येऊ. एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय. विनंती ही आहे की अनालायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे, त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं. ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे. तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता. जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनालायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल. चला एक 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 वाक्य आपण बघत राहूया उद्धव ठाकरेंचं. हिंदुत्वाचा विरोध म्हणजे काय? अयोध्येच्या मंदिराला उन्माद म्हणणं म्हणजे हिंदुत्वाचा विरोध. बघा, बरोबर 1 वर्षापूर्वी अयोध्येच्या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. अरविंद, मला वाटतं तुम्ही काल परवा जाऊन आलात, अजूनही त्या मंदिराचं बांधकामच पूर्ण झालेलं नाहीये. आणि काय उन्माद चढलाय, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. आणि काय उन्माद चढलाय, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. एवढ्यावर नाही थांबत आहे काम. जय श्रीराम या घोषणेला हरामखोरपणा म्हणणं म्हणजे हिंदुत्वाचा विरोध. दोन्ही गोष्टी उद्धव ठाकरेंनी केलेल्या आहेत. उद्धव ठाकरेजी तेही ऐका. मग हे जे काय त्यांचं सगळं ढोंग आहे आणि हरामखोरपणा आहे, होय हरामखोरपणा मी म्हणतोय. जरा ते जय श्रीराम म्हणतायत ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. ते जय श्रीराम म्हणतायत ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. आता जाणार घरी की तोंड दाखवणार नाहीत? नाही, एवढ्यावर तुमचं काम भागायचं नाही. एवढ्यावर तुमचं काम भागायचं नाही. ते वक्फ बोर्डाची JPC बसली होती, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, आणि त्या पार्लमेंटरी कमिटीमध्ये अरविंद सावंत नावाचे तुमचे एकमेव खासदार होते. त्यांनी यात सरकारी विधेयकाला विरोध करत वक्फचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला होता. आठवतंय ना? मी हिंदुत्व सोडलं असेल तर घरी बसेन, नाहीतर तोंड दाखवणार नाही. उद्धव ठाकरे या निर्णयानंतर आपण काय ठरवणार आहात? ते उद्धव ठाकरे अजून एकदा बोललेत, हिंदुत्वाचं ढोंग, हिरवा रंग, मग काढून टाका झेंड्यातला वगैरे वगैरे. ते ऐका. हे हिंदुत्वाचं ढोंग आम्ही पाहिलेलं आहे. तुम्हाला जर का एवढा हिरव्या रंगावरती राग असेल तर पहिल्या प्रथम तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा. तुम्हाला जर का एवढा हिरव्या रंगावरती राग असेल तर पहिल्या प्रथम तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा. ऐकलंच? सांगा काय करणार? बसणार घरी की करणार सगळा घोळ? हिंदूंना बाहेर हकलत उद्धव ठाकरे जा असं म्हणाले होते आपल्या भाषणातून. ते जरा ऐकून घ्या. जरा जरा थांबा. वाद घालायचा असेल तर बाहेर जा. कोण आहेत ते? 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 त्यांना बाहेर घेऊन जा. हा, बसून घ्या. त्यांना बाहेर जा दादा. आपण प्लीज बाहेर जा, प्लीज बाहेर जा. हा, मग बसा तुम्ही खाली. नाही, मध्ये माझ्या लोकांच्या मध्ये येऊ नका. तुम्ही माझ्या लोकांच्या मध्ये येऊ नका. प्लीज बाहेर जा, प्लीज बाहेर जा. बरं, एवढ्यावर नाही भागत. होय, मुस्लिम माझ्यासोबत आलेतच, मी नाही सोडणार त्यांना, असंही वाक्य बोलले होते. जरा ते वाक्य ऐका.
आलेत, माझ्यासोबत मुसलमान सुद्धा आलेले आहेत. अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव सोबत आलेले आहेत. तुम्ही सोबत राहा, बाकी काय करायचं काय व्हायचं ते आपण बघून घेऊ. शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली, शिवसेनेला मुस्लिम मतं पडले. मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणाची आपल्यासोबत, आणि त्याच्यात मला कळलं की 90% जास्त वस्ती ही इथे मुस्लिम बांधवांची, मुस्लिम समाजाची. ऐकलं? आता काय करणार हाच प्रश्न आहे माझा. तुमच्या शब्दावर ठाम आहात ना? तुम्हाला मी एक वाक्य आधी ऐकवतो. हे आहे असदुद्दीन ओवेसी यांचं वाक्य, संसदेतलं, इंग्रजीतलं. ते ऐका. I will not lose an inch of my masjid. Forget about a masjid. I will not lose an inch of my dargah. I will not allow that. We will no more say and come and give a diplomatic talk over here. ऐकलं? आता उद्धव ठाकरेंचं वाक्य ऐकवतो भाषणातलं. ती ऐका. तर आज मी जाहीर करतो, वक्फ असो किंवा हिंदू संस्थान असेल किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असतील, आम्ही वेळ वाकडं काही त्याच्यामध्ये होऊ देणार नाही, अजिबात नाही होऊ देणार. आम्ही वेळ वाकडं काही त्याच्यामध्ये होऊ देणार नाही, अजिबात नाही होऊ देणार. आम्ही वेळ वाकडं काही त्याच्यामध्ये होऊ देणार नाही, अजिबात नाही होऊ देणार. ऐकलं? आता उद्धव ठाकरेंचं पुन्हा ते वाक्य ऐकवतो. घरी बसेन, हिंदुत्व सोडलं असेल एक तरी दाखवा. ते ऐका. मला एक उदाहरण असं द्या की मी हिंदुत्व सोडलंय, मला दाखवून द्या. मी आत्ता इकडनं घरी जाऊन बसेन, पुन्हा तुम्हाला तोंड दाखवलं येणार. एक उदाहरण असं द्या की मी हिंदुत्व सोडलंय, मला दाखवून द्या. मी आत्ता इकडनं घरी जाऊन बसेन, पुन्हा तुम्हाला तोंड दाखवलं येणार. आणि निर्णय तुम्ही घ्या. उद्धव ठाकरेंना कळवा. घरी बस. घरी तर तुम्ही बसताच म्हणा. घरून कधी आले बाहेर? अख्खं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद घरी बसून सांभाळलंय. फक्त तोंड दाखवणार नाही असं जे म्हणलात ते कृपया लाईव्ह येऊन उगाच तुमची भाषणं लाईव्ह करून दाखवू नका, एवढीच विनंती. नमस्कार.